सकाळी मित्रांनो लय त्रास झाला. 2 मिनिटे शांतीची झोप घेतली नाही. हा माणूस त्यांनी माझे पूर्ण 600 रुपये वाया घालवले त्याचे. आम्ही घरी जाऊन झोपणार आहे मी. लवाळवाडीला आम्ही आलो होतो मोकळ्या रोडवरती पळायला, पण रोड तर काय मोकळा नाहीये, पाऊस तर आलेला आहे. आणि लवाळवाडीमध्ये आमचे घर. माय गॉड, इट्स टू मच मॅन. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, काल रात्री आपला अचानक भयानक प्लॅन झाला आणि आपण आलो भंडारदऱ्याला. ॲक्च्युली आम्ही भंडारदऱ्यापासून एक 20 किलोमीटर अलीकडे आमचा एक फ्रेंड आहे, तो पहिलं त्या स्टेला थांबला होता. चांगली प्रॉपर्टी आहे, थोडंसं पावसामुळे आता एवढंच नुकसान झालेलं आहे, पण ठीक आहे, म्हणजे काम चालू आहे. आणि त्याचा असा व्ह्यू, सो रात्री आम्हाला रात्री 2:30-3 वाजले होते आणि आता सकाळी उठलो आहे आणि राणेंचा माझा प्लॅन झाला आहे पाण्यात उतरायचा. ॲक्च्युली ही प्रवरा नदी आहे, हिचा रतनगडावर उगम होतो आणि पुढे जाऊन ही गोदावरीला मिळते प्रवरा संगमला. सो आता आम्ही इथनं सूर मारतो आहे आणि येताना इकडून येणार. असं काय माहिती आहे का, हे जुन्या काळीचेच गरम पाणी करायचे. सकाळी आम्ही जिथं उड्या मारल्या, आम्ही जिथं स्विम केलं, तर मगाशी आम्ही त्या दादांशी बोलत होतो. तर त्या दादांनी सांगितलं की हे जे दिसते तुम्हाला, हे जे झाडे छोटी छोटी, त्याच्यानंतर खाली डायरेक्ट दरी आहे. म्हणजे तसा जो डोंगर दिसतोय तुम्हाला, त्या हाईटची जवळजवळ दरी आहे. आणि आम्हाला माहीत नव्हतं आणि आम्ही तरी उड्या मारल्या. आम्हाला वाटलं काय एक असेल 7-8 फूट, बट ॲक्च्युली ते मीटर्समध्ये होतं, 100 मीटर्समध्ये होतं. सो कधी जर आपल्याला काही माहीत नसेल तर अशा गोष्टी करू नये. तिथले जे लोकल लोक असतील त्यांना विचारूनच असं स्विम वगैरे करायचं असेल तर करू शकतो आपण धरणाच्या किनारी. वातावरण एकदम मस्त आहे. पुण्यामध्ये जवळजवळ 2 दिवस झाले पाऊस पडतोय. इकडे ऊन पडलं आहे चांगलं बऱ्यापैकी. मागे सर्व भाताची शेती आहे. जर याच्या मागे बघितलं तर पूर्ण भाताची शेती आहे. आणि हा आमचा काल झालेला एक मित्र टॉमी. काय करतो काय मुंगशा सारखं दिसतंय का? ए मुंगशा, कळतं का त्याला पण मुंगशा? ए मुंगशा कोण आहे मुंगशा? तू आहे मुंगशा? चल इकडे, चल मुंगशा, चल. मुंगशा कोण आहे? मुंगशा
काल आमचा हा स्टे होता. ही अशी रूम आहे. हे वॉशरूम, गरम पाण्याची वगैरे सोय यांच्याकडे 24 तास. आणि असं बाहेर आलं ना, हा असं एकदम भारी पॅनोरामिक व्ह्यू. खूप सुंदर व्ह्यू आहे. एक दिवस तुम्ही सिटीच्या बाहेर येऊन असं राहू शकता. सो आपण त्या दादांशी बोलू आता, ते आपल्याला पुढची माहिती देतील. मला माहिती सांगा, इथं यायचं कसं? तर इथपर्यंत यायसाठी नाही का, मुंबईवरतून जर आलं कसाऱ्यावरतून घोटी इगतपुरी आणि इगतपुरीवरतून कळसुबाई, शिखर आणि राजूर, तर असं यावं लागते. आणि पुण्यावरतून आले तर ओतूर, ब्राह्मणवाडा, कोतुळ आणि राजूर. मग इथं आपण हे कॅम्पिंगचे नाही का रेट आपले 899 रुपये. पहिले 1500 होते. पण माझा यूट्यूब चॅनल आहे गावरान जिव्हाळा, तर त्याच्यावरती बऱ्याच जणांनी कमेंट केल्या का तुम्ही रेट जास्त झाला आहे, थोडा कमी करा, म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल. मग आपण काय केलं आहे, त्याच्यामध्येच मी 899मध्येच हे गावरान चिकन देतो आहे संध्याकाळी 9:30ला. आणि जे सकाळी चहा नाश्ता राहतो आहे. आणि गावरान चिकन त्याच्यामध्ये राईस राहते आणि बाजरीचे भाकर किंवा तांदळाचे, म्हणजे जे कस्टमर सांगतील त्याच्यानुसार आपण हे देतो आहे. आणि आपल्या याचं प्रॉपर्टीचं नाव काय? हे का म्हणजे हॉटेलचं नाव काय आहे? हे हॉटेलचं का, आपल्या यूट्यूबला पण चॅनल गावरान जिव्हाळा गावरान जिव्हाळा आहे. आणि याचं पण नाव आहे गावरान जिव्हाळा बोटिंग अँड कॅम्पिंग. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. ओके. तुझा आहे का तो? का माझा आहे? आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो व्यक्ती उत्तर देत नाही, कृपया नंतर तर आता प्रयत्न करा. आम्ही एक डेस्टिनेशन पूर्ण केलेलं आहे आणि आता आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशन कडे निघालोय. नहीं दे रही दुसऱ्या है. डेस्टिनेशन क्वालिटी का कृपया अपलोड होत कुछ नाही, समय बंद केलं का तो ऑप्शन इंस्टामध्ये जाऊन? अजून थोडं क्वालिटी अपलोड व्हायला पाहिजे. हे आपलं दुसरं डेस्टिनेशन कोणतं आहे रे आपलं? लव्हाळवाडी. आता मित्रांनो, आम्ही चाललोय लव्हाळवाडीला. लवाळवाडी, जो सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग आहे महाराष्ट्रामध्ये. त्या डेस्टिनेशनला आम्ही सध्या चाललोय. तिथं त्या दोन्ही बाजूनी पाणी आहे, मधून रोड आहे, लोक मध्ये पळतात. आता पण तिथं घ्या आपण. नाही, त्याला चिटकून पाणी, त्याला चिटकून पाणी, याला चिटकून नाहीये. आता आम्ही रात्रीच्या खडतर प्रवासानंतर सकाळचं हे सुख आम्ही आता अनुभवतोय. काही लोक रात्रीची जे झोपली आहेत नारायणगावमध्ये, ती डायरेक्ट सकाळी त्यांचा 8:30 वाजता उठली आहेत. चेहरा बघू शकता तुम्ही. सगळ्यांच्या जवळपास शांत झालेले आहेत. सगळ्यांच्या झोपा शांत झालेल्या नाहीयेत. काही लोकांना हेलिकॉप्टर शॉट मारायची सवय झोपेत. रात्रीचा फील असा होता की शेजारी जेसीबीचं काम चाललंय. हेलिकॉप्टर काही लँडच नाही झालं. आम्ही आता म्हणलं आता थांबल, मग थांबल. हेलिकॉप्टर काय उतरत नव्हतं आणि ना त्याचं पेट्रोल संपत होतं, काहीच नव्हतं होत. मी शॉकच झालो, एवढं नाही का भयानक. राणेले डेंजर उठायच्या मध्येच. राणे, खालचा तुमचा रात्रीचा एक्सपिरियन्स सांगा. मी सांगतो, राणे पण घरात होते की नाही सकाळी? मित्रांनो लय त्रास झाला. 2 मिनिटं शांतीची झोप घेतली नाही. हा माणूस त्यांनी माझे पूर्ण 600 रुपये वाया घालवले त्याचे. आम्ही घरी जाऊन झोपणार आहे मी. आम्ही झोपण्यासाठी आलो होतो, आम्हाला झोपत आम्ही नाही. आरामासाठी आलो होतो गावाखेड्यात. मग या माणसानी आहे ना, या माणसानी आपला माणूस आहे का? आपला मॅन आहे मोड का? केली आमची. हा आपलाच आहे की हो, छोटा? हो. अरे तू गाडीने कशाला जातो? अरे मी
तर आता आपण रंधा फॉलला आलो आहे. हे असे छोटे छोटे जे वॉटरफॉल्स आहेत ते पुढे जाऊन परत त्यांचं वॉटरफॉलमध्ये कन्वर्जन होतं आणि तिकडून पण त्या साईडने पण काही वॉटरफॉल्स येतात. सो अशी एक व्हॅली तयार होती आणि त्या साईडने एक व्हॅली तयार होती आणि मग मध्ये तिथं पॉईंट आहे. दोन्ही साईडला दोन्हीकडचं पाणी ते एकत्र खाली पडतं. वाव. आता रंधा धबधबा झाल्यानंतर आम्ही जो आपल्याला वाळवडीचा जो पॉईंट आहे तिथे जाणार आहोत. आता हे ऑन द वे होतं म्हणून आम्ही गाडी खाली घातली. मी ऑलरेडी आलेलो आहे बट बाकीचे जे आपले मेंबर्स आहेत ते कधी इकडे आलेले नाही आहेत तर त्यांचं पण बघून होईल म्हणून आम्ही आलो इकडे. सुंदर आहे बट लोकांनी घाण करून ठेवलेली आहे ते बघू शकता तुम्ही. इकडे लेफ्ट साईडला तिकडे राईट साईडला निळं पाणी आहे असं हिरवंगार निळं. त्या लोकांनी घाण करून ठेवलेली. आनंद घेताना उन्हातून आल्यानंतर लिंबू सरबत फार महत्त्वाचं असतं एनर्जीसाठी. आणि ही आमची लहानपणीची आठवण. गुलाबजाम तुम्हाला जरी आठवत असतील गुलाबजाम सुके गुलाबजाम तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. समोसे आणि हे समोसे लहानपणी स्कूलमध्ये असताना भरपूर भेटायचं बट आता भेटत नाही. समस्या वेगळे होते. नाही समोसे आहेत टेस्ट आहे सेम. हो दादा ड्रोन उडवायला आवडलं का इथं? काय टेन्शन नाही ना. कोण आहे ते गाड पण दिसत नाही. सो आता आम्ही बोटिंगला चाललोय. हा ह्याला फेमस करू ह्याला पण इंट्रोडक्शन. अरे भारी पहिलं पण भारी जागा येईल. चलो. अरे इथून शॉर्टकट होता ना राव तुला लांबून आणला आम्हाला. हा चल पडले नाही बरोबर आहे. जो रस्ता त्या रस्त्यानेच नाही आपण लोकांनी. अरे सो ही आमची बोट. अरे पण ते पाणी किती स्वच्छ आहे बघ ना. अशी वाटते बोट आहे ना. तर ह्या बोटीमध्ये आम्ही तिकडे वॉटरफॉलला चाललोय. ते 2 वॉटरफॉल आहेत तिकडे घेऊन जाणार आहे आम्हाला. कडक हा कडक. चला. तो आम्ही बोटमध्ये बसलोय आता आणि ते दादा मित्र जॅकेट घेतलं ना. अरे इथं 2 कलाकार वाचवणार तुम्हाला. तुम्ही काय विचार करताय जॅकेट बिकेट. राजांना मानाचा मुजरा. जय शिवराय. जय शिवराय. इथं आम्ही आमचा सफर चालू करत आहे.
कमान. अरे तुम्ही दोघं पण मध्ये आले, फोटो कसं काढायचा आहे? तर मित्रांनो, आम्ही लवाळवाडीला पोचलोय आणि आमच्याबरोबर खूप मोठा स्कॅम झालेला आहे. स्कॅमची माहिती आपल्याला प्रशांत पवार देतील. लवाळवाडीला आम्ही आलो होतो मोकळ्या रोडवरती पळायला, पण रोड तर काय मोकळा नाही आहे. पाऊस तर आलेला आहे आणि लवाळवाडीमध्ये आमचे याला बीप टाकला मी. हो, त्याच्यामुळे आम्ही इथं काय पळू शकत नाही आहे. जे स्वप्न आम्ही पाहून इथे आलो होतो, ज्या आशेने आम्ही इथे आलो होतो, ती सगळी स्वप्ने आमची धुवून गेलेली आहेत, भंग झाली स्वप्न आमचे, भंग झालेली आहेत. आणि रील वर्सेस रिॲलिटी तुम्हाला इथं बघायला मिळू शकते. ही आहे रील्स वर्सेस रिॲलिटी. आता तरी पावसामुळे थोडंसं प्रमाण कमी झालं आहे, बट जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा पूर्ण हा जो रोड आहे तो गाड्यांनी भरला होता आणि लोकांनी भरला होता. लोक कशी गाड्यामध्ये लावता येते, येणाऱ्या जाणाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देता येते. असं ह्यांना पोकळ बांबूनी नागडा करून मारली पाहिजेत. खूप मोठी निराशा झाली आमची. हे मोकळा झालं. आता नेमकं मोकळं झालं सर्व, कारण पाऊस खूप आला आहे. बट आता ड्रोन उडू शकत नाही आम्ही. मोकळं झालं पण ही जाणार कुठं पळत आहे पोरं करत, लपायला सांगत नाही. कुठल्या कसला पाऊस आलाय बघ ना. पण घटोटकच कुठे गेला? बघ ना, तो म्हणतोय अरे जायचं कुठं. तो म्हणते कुठे चल पण जाऊ कुठं तरी. हे मी गाडी लॉक करते, का द्यायचं गाडी आम्हाला घ्या गाडी. काय फायदा झाला त्यांचं पळून, पण भिजली ती शेवटी पोहोचीस पर्यंत. जोराचा पाऊस सुरू झालाय. तारीख आहे आज 2 नोव्हेंबर. दिवाळी संपली आहे. हिवाळा पाहिजे आज, बट
पावसाळा सुरू झालाय. डकनी काही दिलं काय हवामान खात्याचं डकनी कोण आहे तुला सांगतो मी. अच्छा तो चायनीज. पंजाब रावडक बरोबर ना राणे यान चालली. मला वाटलं आपलीच गाडी बघतो. ते काय चाललेत माहिती का? आता त्यांना ते मोकळा भेटला ना पॅच, कोणच नाही तिथं. मोकळं भेटून काय करणार, तोंड तरी बाहेर काढून. कुठे ती पळणारी पळाली सगळी. पोहणारी तिथं लपलीत कुठंतरी. आता पाऊस थांबला रे थांबला की तो असं वाटतोय पाऊस कमी पण चांगलाच पाऊस. पाऊस चांगला. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. तर प्रशांत बाईची जी 360 आहे X5, तर आम्ही त्यांनी शूट घेणार आहे फक्त, कारण ड्रोन उडवायचा काहीच चान्स नाही. जवळजवळ मागचा अर्धा तास झाले आम्ही इथं थांबलो आहे. मागचा अर्धा तास झाले आम्ही इथंच थांबलो आहे. त्यामुळं आता पुण्याला पण जायचं आहे. 3:30 वाजलेत. 7-8 वाजेपर्यंत पोचायचं आहे. आणि जवळजवळ आता आम्हाला इथून 170-180 किलोमीटर आहे पुणे, म्हणजे माझं घर. माय गॉड इट्स टू मच मॅन. ओह नो. मस्तपैकी वातावरण झालंय. आता हे काही लोक आहेत हौशी, फक्त तेवढी आहेत, पण तेवढ्याने आपला काही प्रॉब्लेम नाही. 30 रुपयाचं ना सुट्टे. आलता का तो मागायला? नाही, त्याला देऊन टाकू ना, परत तो थांबवल तिकडून एखादी गाडी यायची. तर भंडारदराच्या MTDCला आम्ही आलो आहे आता. सगळे आजूबाजूचे जे हॉटेल्स आहेत तिथे आता लंच बंद झालं आहे आणि ते थोडंसं ब्रेकफास्ट पराठा वगैरे भेटते. तर आम्ही ते ब्रेकफास्ट वगैरे पराठा वगैरे खाऊ आणि डायरेक्ट पुणे इथनं. हा MTDCचा व्ह्यू. ब्लॉगर हर्षद बाई. ब्लॉगर हर्षद नाव आवडतं. पावसाचं वातावरण झालं आहे. सकाळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा काहीच पावसाचं वातावरण नव्हतं, बट आता भरपूर पाऊस पडेल असं वाटतं आहे. आम्ही लवाळवाडीला थांबलो भरपूर वेळ, बट काय फायदा झालेला नाही, कारण खूप पाऊस होता आणि त्या पावसात ड्रोन उडवणं आणि रेकॉर्डिंग करणं थोडंसं हेक्टिक झालं असतं. कांदा भजी आणि बटाटा भजी ऑर्डर केलं. एक नंबर मस्त छान. MTDC रिसॉर्ट भंडारदरा उत्तम. याची टेस्ट भारी आहे. एकदम ताजं ताजं केलं त्यांनी. बटाटे पण आताच कापले. हो. डिसिजन बरोबर होता आपल्या याचा. हां डिसिजन कोणाचा? जेव्हा आपल्याला कुठे जेवण नाही भेटलं तर MTDCने जेवण दिलं आपल्याला. आत्तापर्यंत इथंच पाहिलं तर स्नॅक्स नाही. मागच्या वेळेस आता जेवण दिलं ना तेव्हा आम्ही आम्ही जेवलो होतो मस्त ना. आपण पुढे एन्जॉय केलं तर याला आठवते का मुर्डेश्वरला
सांगायची अजून एक नाही रे बस ते शेट्टीचं रिसॉर्ट भेटलं होतं हॉटेलमध्ये. तर मित्रांनो आता आपण नारायणगावमध्ये पोचलो आहे. आम्ही 6:30 वाजता रिटर्न निघलो होतो. इथं आमचं एक स्पेशल पॉईंट आहे बजरंग चहा. इथं आम्ही आता चहा घेतला आहे आणि हा ब्लॉग मी इथे संपवतो आहे. आम्हाला जवळ आता एक 1.5 तास लागेल पुण्याला पोचायला. सो तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि काही सजेशन असतील तर ते कमेंट डाऊन करा. चला मित्रांनो बाय बोला. बाय 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 गुड नाईट. गुड नाईट. पेशंट आहे आमच्याकडे, त्यांना पेशंट आहे मी. आणि एक पेशंट आहे आमच्याकडं, त्याला उलट सुरू झाला कोरड्या. त्याला उलट्या सुरू झाल्या. यांनी चलो. गाडीच्या कॉम्पिटिशनच्या नादात